कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाच्या ठिकाणची मैदानाची व्यवस्था पूर्ण झालेली आहे। त्या ठिकाणी आता 5000 पेक्षाही जास्त स्वयंसेवक महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा समाजाची व्यवस्था करण्यासाठी पूर्ण ताकदीने तयारी करतात। उद्या महाराष्ट्रातून येणारा समाज यांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळी सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली। दवाखाना असो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जवळपास जे आवश्यक आहे ती सगळी व्यवस्था, टॉयलेटच्या व्यवस्थेसह सगळी व्यवस्था चोख त्या ठिकाणी केलेली आहे। उद्या मराठा समाज अंतर्वालीत येतोय। मराठा आरक्षणाच्या संदर्भात तो उद्याचा कार्यक्रम होणार आहे। कितीही गर्दी असली तरीही मराठा समाज उद्या घरी थांबणार नाही। प्रत्येक घराघरातला मराठा त्या कार्यक्रमासाठी येणार आहे। पहिल्या टप्प्यात जे गाव झालेत आणि उर्वरित राहिलेले आपण दुसऱ्या टप्प्यात घेणार आहेत। महाराष्ट्र राहिलेला उद्या येताना महाराष्ट्रभरातून लोक येणार आहेत। सगळ्या बांधवांना या ठिकाणाहून एक विनंती आहे की सर्व बांधवांनी येताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल हा घेऊन यावा, तो डोक्यावर असावा। पाण्याची बाटली सोबत असावी। जेवणाचा डबा सुद्धा स्वतः सगळेजण घेऊन येणार आहेत, परंतु इथूनही आम्ही सांगतो की प्रत्येकानं जास्तीचा डबा घेऊन या। एकानं 4-5 अशा जर भाजी भाकरी सोबत आणल्या तर आपण तर खाऊ, पण आपला एखादा भाऊ जर आपल्या शेजारी उपाशी असेल तर तो सुद्धा आपली भाकरी खाईल किंवा त्याला आपली भाकरी द्या। जरी आमच्याकडून काही गैरसोय झाली तर नाराज होऊ नका। आम्ही तुमच्याच लेकरं, जेवढी सोय करायची तेवढी प्रचंड सोय केलेली पण आहे। गैरसोय झाली तर कोणी नाराज होऊ नका। आणि जिथं जागा मिळेल तिथं प्रत्येक बांधवांनी थांबा। असं काही नाही की त्याच ठिकाणी सगळे असावे। जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी मराठा थांबणार आहे। आणि जिथं जिथं मराठा थांबलाय तिथं तिथं स्वयंसेवक चोखपणे त्यांची व्यवस्था तिथं करणार आहेत। सगळ्यांनी वाहनं चालवताना एकदम दमाने चालवा, ही विनंती तुम्हाला आंदोलन ठिकाणाहून। तुम्हाला स्थानिकचे सगळं पोलीस प्रशासन पूर्णपणाने सहकार्य करणार आहे। त्यांची आणि आपली आता बैठक पण झाली। पोलीस प्रशासन पूर्ण सहकार्य करणारे। महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्या, ज्या गाडीला झेंडा किंवा स्टिकर आहेत किंवा नसतील तरीही, परंतु शक्यतो प्रत्येक गाडीला झेंडा आणि स्टिकर लावाच। आपली कोणतीही गाडी महाराष्ट्रातल्या कोणत्याच कोपऱ्यात अडवली जाणार नाही। तुमच्या सगळ्यांच्या गाड्या सोडून तुम्हाला सभेच्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्थित येता येईल इतकं सहकार्य सगळं ते करणार आहेत। आता आपलं त्यांच्याशी त्याबाबत बैठक पण झाली। आपण मराठा बांधवांनीही पोलिसांना सहकार्य करा, तेही पूर्ण सहकार्य करणार आहेत। आंदोलन कार्यक्रमात सगळ्या बांधवांनी शांततेत यायचंय। आपण 8 दिवसापासून तीच अपील करतो आणि मराठा समाज हा शांतता प्रिय आहे। शांततेत यायचं आणि सगळ्यांना जाताना पण शांततेत जायचं। आजूबाजूला सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवा। मराठा बांधवांनी स्वतः इथं येणाऱ्या प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करायचंय। इथली व्यवस्था आता अंतिम टप्प्यात आहे। पुन्हा एकदा सांगतो, उद्या 14 तारखेला बरोबर
12 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. येताना सगळ्यांनी डोक्यावर आपल्या 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 टोपी आणा, रुमाल आणा. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. कोणी काही शंका कुशंका कार्यक्रमाच्या वेळेबद्दल असतील तर त्या काढून टाका. बरोबर वेळेवरतीच 12 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. प्रवास दमाने सगळ्यांनी करायचा आहे. मराठा समाज काहीही झालं तरी यावेळेस घरी थांबणार नाही. गर्दीतच मराठा जाणार आहे. गर्दीत मला नको, खूप गर्दी होणार आहे. गर्दीत कशाला हडबड होईल, खूप हाल होतील. यावेळेस मराठ्याच्या डोक्यात तसं नाही. कितीही गर्दी असली आणि काही असली तरी मराठा समाज घरी थांबणार नाही. तसे मेसेज आपल्याला आहेत की कितीही गर्दी असली तरी आम्ही कार्यक्रमाला येणार आहेत. कार्यक्रमाला गर्दीमुळं कोणीही आपण आपल्या गावात राहणार नाही. कारण प्रत्येकाचा मेसेज असा येतोय की घरी राहून न्याय मिळणार नाही. आता आपण एकजूट दाखवायची, तिथं जाऊन शांततेत एकजूट दाखवायची. आपली मराठा समाजाची एकी ही 14 तारखेला शांततेत तिथं दाखवायचे असे मेसेज सगळ्याच येतात. हवेच्या कडीनं असणारे गाव त्या ठिकाणी आपल्या बांधवांची रात्री येणाऱ्या बांधवांची व्यवस्था केलेली प्रत्येक गावागावातल्या माणसानं. आणि मी इथून आवाहन करतो पुन्हा की अंतरवालीच्या आसपासचे जेवढे गाव आहेत तेवढ्या गावांनी आपण आपल्या गावात, मंदिरात, शाळेत येणाऱ्या बांधवांची पाणी जेवण याची व्यवस्था करा. आणि केलेली पण आहे. हवेनं जिथून जिथून तुम्ही येणार आहेत तिथल्या मधल्या बाजूत सगळ्या गावांनी कुठे मंगल कार्यालय, शाळा, कोणाचं ग्राउंड याच्यावरती सुद्धा तुमची रात्रीची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली. हवेच्या प्रत्येक गावात कुठं पंक्चर गाडी झाली तर पंक्चरच्या बांधवांनी सुद्धा, दुकानदारांनी मोफत पंक्चर काढून देण्याचंही ठरवलंय. विशेष म्हणजे महत्वाचा विषय महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगायचा आहे. आपण आपल्या गाड्याचे डिझेल पेट्रोल आजच भरून घ्या. वेळेवर पंपावर गर्दी हे प्रकार होतील म्हणून एकदम सावधपणानं आपण अगोदरच आपण आपल्या गाड्याचे डिझेल सगळ्यांनी आजच फुल करून ठेवा. वेळेवर तुम्हाला अडचण यायला नको. आणि गाड्या एकमेकाच्या पुढे न पळवता एकमेकाला सगळ्यांनी सहकार्य करा. आपण आपल्या बांधवांना कोणाला दुखापत झाली नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्यायचंय. आणि या सभेला, या कार्यक्रमाला आपण सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने येऊन शांततेत सगळ्यांनी ही सभा पार पाडून स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करायचं. आता इथल्या सभेचे ठिकाण 14 तारखेला आंतरवाली येथे दुपारी बरोबर 12 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. इथली सगळी व्यवस्था पूर्ण होत आली. आज संध्याकाळपर्यंत राहिलेली सुद्धा व्यवस्था पूर्ण होणार आहे. कारण कार्यक्रम हा मराठा समाजाचा आहे. मराठा समाजाने उद्या घरी राहायचं नाही. इथे तुमची सगळी व्यवस्था आमच्या परीनं, आम्ही आमच्या मायबाप समाजाची सेवा आम्हाला करायची संधी आली महाराष्ट्रातल्या म्हणून गोदापट्ट्यातले 123 गावं तुमच्या सेवेसाठी सज्ज झालेले ते गावं. आम्हाला सेवा करायची संधी आली, आम्ही पूर्ण सोय केलेली. उद्याच्याला बरोबर 12 वाजता सगळ्या बांधवांना वेळेवर अंतरवाली या ठिकाणी कार्यक्रमासाठी यावं. कार्यक्रमाच्या ठिकाणी 7 गेट आहेत. एका बाजूला महिला आहेत, पूर्ण महिलांसाठी आहे. आणि एका बाजूला पुरुषांसाठी आहे. ग्राउंडच्या बाजूनं दवाखान्याची व्यवस्था केलेली, तिथं त्यांना स्पॉट दिलेले आहेत. चारही बाजूनं, मैदानाच्या चारही बाजूनं पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे आणि चारही बाजूनं टॉयलेटची पण व्यवस्था केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था वडीगोद्रीच्या मार्केट कमिटीमध्ये जवळपास 95 एकर मध्ये तिथं पण केलेली आहे. संभाजीनगर कडून येणार आहे वडीगोद्रीची पार्किंग, इकडचा परभणी, हिंगोली, धाराशिव, सोलापूर हे पूर्ण इकडचा सगळा पट्टा, पश्चिम महाराष्ट्रात त्या पट्ट्यासाठी इथं पण केलेली आहे. शहागड पासून ते वडीगोद्री पर्यंत जवळपास इकडे 200 एकर मध्ये केलेली आहे.
पार्किंग जिथं जिथं बोर्ड लावले, जिथं तिथं ज्यांची त्याची व्यवस्था केलेली. हे प्रत्येक ठिकाण बांधवाने समजून घ्यावं. काहींना असं वाटल की खूप लांब गाड्या उभा आहेत आणि पायी जायचंय. हे अंतर 1.5 ते फक्त 2 किलोमीटरच्या आतलंय आणि वडीगुद्रीचं अंतर फक्त 1 किलोमीटरच आहे. मराठा समाज आता 70 किलोमीटरहून पायी येतोय मोठमोठ्या रॅल्या घेऊन. आपल्याला तर वाहनाने इथं येऊन 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर वाहनं लावून फक्त मध्ये यायचंय. मध्ये एकही कोणी मैदानाकडे वाहन आणायचं नाही, कारण तिकडे आपले बांधव आहेत, त्यांची खूप अडचण होईल. म्हणून पार्किंगच्या ठिकाणी व्यवस्थित वाहनं लावायचे, शांततेत दमाने. गडबड कोणीच करायची नाही, कारण हा कार्यक्रम मराठा समाजाचा खूप चांगला होणार आहे, खूप मोठा होणार आहे. यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित हे करायचंय. पलीकडून इकडून येणारे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि संभाजीनगर भागातल्या जो इकडचा पट्टा आहे, गंगापूर, वैजापूर, नाशिक पासूनचा,